एकच इनिंग खेळवलं जाईल. 2 षटकांची मॅच असेल याची आपण नोंद घ्या. 2 ओव्हरची मॅच असेल. वाघाचीवाडी टीमने नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः इथून मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे. दुसऱ्या फेरीतली ही पहिली मॅच. एका साईडला अविनाश वाघ आणि एका साईडला मोहन पारधीला आपण पाहू शकाल. यावेळेस मात्र सलामीच्या जोडीमध्ये कोंबलवाडी टीमने थोडस बदल केलंय. कारण आता प्रकाश पारधीला आपण सलामीवीर म्हणून पाहू शकाल. अक्षय बोराडे यांना हरीश शिंगा यांच्याकडनं हॅट्रिक साठी षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. मोहन पारधी किंवा प्रकाश पारधी यांना. पहिलाच बॉल फील करण्याचा प्रयत्न पहिल्या स्लिप मध्ये झेल कॅरी केलाय आणि प्रकाश पारधी यांचा पहिल्याच बॉल वरती खेळ संपवलाय. चांगली गोलंदाजी केली होती. पहिलं षटक हाताळलं होतं पहिल्या मॅच मध्ये आणि अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या. आणि या मॅच मध्ये सुद्धा पहिल्याच बॉल वरती एक मोठा विकेट मिळून दिला. पुन्हा एकदा ते सर्रार बॉल. उत्तर नाहीये फलंदाजांकडे. एक धाव तरमेल आणि एक धावीच्या बरोबरीने आता कोंबलवाडी टीम अकाउंट चालू करत असताना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये अगदी ते सर्रार चेंडू होता. आता मात्र एका साईडला मोहन पारधी आणि एका साईडने गोलंदाजी मार्क वरती अविनाश वाघ. नक्कीच संघर्ष पाहायला मिळेल. कोण वरचढ चढेल, मोहन पारधी की अविनाश वाघ. या दोघांमधलं युद्ध नक्कीच या मैदानावरती रंगलं जातंय. संघर्ष दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. अविनाश वाघ गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे. टेनिस क्रिकेट मध्ये मोठं नाव आणि एका साईडने मोहन पारधी फलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना अगदी मोठे मोठे फटके खेळण्यासाठी माहीर असलेला चांगला चेंडू. कुठला बॉल चौकार देऊन गेलाय, कुठला बॉल षटकार देऊन गेला हे कधीच महत्वाचं नसतं क्रिकेटच्या मैदानावरती. क्रिकेटच्या पटलावरती कुठला बॉल भरपूर काही शिकून गेला हे महत्वाचं असतं. इथून मात्र एका मोठ्या फलंदाजाला पुन्हा एकदा जीवदान दिलं जातं. संधी होती, संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. संधी मित्रांनो कधीच तुम्हाला वारंवार मिळत नसते. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा मोहन पारधी यांना 0वरती जीवदान दिलं गेलं होतं माथेरानविरुद्ध आणि तदनंतर मोहन पारधी यांनी काय बॅटिंग केली आणि या मॅच मध्ये सुद्धा आता झेल सोडलाय आणि या मॅच मध्ये सुद्धा त्याचीच पुनरावृत्ती होणार का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. लेग स्टंपच्या बाहेर चेंडूने बळण घेतलंय. ऑफिशियल पंचांनी सांगितलं की वाईट बॉल आहे. चला मॅचला सुरुवात करा. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची आपण नोंद घ्या. एक धाव
ऍड होईल आणि एका धावेच्या बरोबरीने जर आपण धावफलकाचा आढावा घेतला तर 3 धावा धावफलकावरती प्रकाश पारधी आणि मोहन आपला भालचंद्र पारधी आणि मोहन पारधी ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. खोलवरचा टप्पा अवघ्याने अवघी एकच धाव काय गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतात आणि दोन्ही फलंदाजांना इथून मात्र बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. कुठल्याही पद्धतीने खराब चेंडूची फिकी मैदानावरती पाहायला मिळत नाहीये. तर प्रभाकरजी देशमुख यांच्याकडनं माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद, आभारी आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या षटकाचा मित्रांनो इथून खेळ समाप्त झाला. अवघ्याने अवघ्या 4 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. अगदी काय गोलंदाजी आपण पाहिली. मागच्या मॅच मध्ये सुद्धा अविनाश वाघ यांना गोलंदाजी करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 4 धावा दिल्या होत्या आणि याही मॅच मध्ये पहिली ओव्हर हाताळत असताना फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. आता मात्र अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे आणि या अंतिम षटकामध्ये जर का कोंबलवाडी टीमला या मॅच मध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल आणि वाघाच्या वाडी टीम समोर एक चांगलं आव्हान जर उभं करायचं असेल तर मोहन पारधी यांनी पहिल्या मॅच मध्ये साकारलेली इनिंग आठवावी लागेल. मोहन पारधी कडे खूप सारी क्षमता आहे. तुम्ही मागे काय केलं याला कधीच महत्व नसतं. तुम्ही आता आणि या क्षणाला काय करणार आहात त्याला महत्व असतं आणि आता मात्र महत्व आहे की मोहन पारधी यांनी स्वतःला सिद्ध करावं लागेल, इनिंग आठवावी लागेल. यावेळेचा चेंडू आलाय करून गेलाय घात आणि फलंदाज झालाय 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 इथून बाद ठोकरीचे. थँक्यू डीजे. 2 बाद 4 धावा अशी सध्याची स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. भावेश डावखुरा फलंदाज. याही फलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये चांगली इनिंग साकारली होती. मागच्या मॅच मध्ये सलामी वीर म्हणून त्यांनी भूमिका पार पाडली होती. परंतु इथे मात्र मधल्या फळी मध्ये खेळत असताना भावेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती चांगली गोलंदाजी करतायत. अंकुशला आपण पाहू शकाल. पहिलं षटक काय राहिलं होतं अविनाश वाघ यांचं आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना हा गोलंदाज सुद्धा चांगली कामगिरी करतोय. यावेळेस देखील ते सर्रार चेंडू आहे. 1 धाव तर पूर्ण केले. 5 धावा उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. एका दुसरा मोठा फटका येणं गरजेचं आहे. 1 ते 2 षटकार येणं गरजेचं असेल. भालचंद्र पारधी मैदानावरती आहेत. नक्कीच भालचंद्र पारधी यांना उर्वरित चेंडूला सामोरा जात असताना मोठे फटके खेळावे लागतील. मोहन पारधी आपण पाहू शकाल अजूनही मैदानावरती आहेत. सलामीवीर म्हणून मैदानामध्ये गेले आहेत. परंतु 4 चेंडू मोहनला खेळावे लागतील आणि 4 चेंडू मध्ये मात्र मोठे फटके मारावे लागतील. आला हा फटका. वाट पाहिली आणि इथून मात्र गोलंदाजाची वाट 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 लावली. ठोकतोय षटकार.
बाकी आहे. सांघिक धावसंख्या 11 या 11 वरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली फलंदाजी मोहीम पारधी. नाव मोठं आहे, काम सुद्धा मोठं करावं लागेल. 2000 रुपयाचं पारितोषिक 3 षटकारांसाठी प्रज्योत घोसालकर आणि प्रभाकरजी देशमुख यांच्या माध्यमातून हा फटका. एक धाव तर आले, फक्त एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न, एक धाव ऍड होईल आणि सांघिक धावसंख्या 12 या 11 वरती आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळेल याच्यात मात्र शंका नाहीये. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. चला, नवीन फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचा आहे. योगेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. एका दुसरा षटकार चौकार जर का आला तर मात्र दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा आपल्याला सामना नक्कीच चांगला पाहायला मिळेल. 12 धावा धावसंख्यावरती आपण पाहू शकाल. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5वा चेंडू फक्त आणि फक्त डिफेंड केलाय. एकच धाव मिळेल आणि आता पुन्हा एकदा अंतिम चेंडूला सामोरा जाण्यासाठी फलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय मोहन पारधी, ज्याने 5 चेंडूमध्ये 8 धावांची इनिंग साकारली. 13 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू मार्गस्थ असेल. मोहन पारधी यांचा प्रयत्न असेल मोठा फटका खेळण्याचा. देखील चांगला चेंडू अगदी रोल फिंगर केले व गोलंदाजाने बोट फिरवले गेले आणि इथूनच मोहन पारधी यांना बीट करण्यात यशस्वी ठरलेत गोलंदाज. अवघ्याने अवघ्या 13 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. 13 धावा धावफलकावरती 14 धावींची गरज आहे. एक छोटा आव्हान. चला, बिलोडी टीमचा कर्णधार आणि निंबोडे टीमचा कर्णधार या आपण नाणेफेकीसाठी लगेचच. अगदी 14 धावांची गरज आहे. लक्ष छोटा आहे, परंतु कुंडलवाडी टीम सहजासहजी हार मानणार नाहीये हे मात्र सांगण्याचं वेगळं गरज नाहीये. चला, लगेचच वाघाचीवाडी टीमला विनंती असेल की लगेचच आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची आहे. आणि निमोडे आणि बिलोडी टीमला आपण नाणेफेकीसाठी, कैलास आणि विशाल या नाणेफेकीसाठी लगेचच. स्प्रे मनोज स्प्रे आहे का? चला, बिलोडी टीमचा कर्णधार आणि निंबोडे टीमचा कर्णधार नाणेफेकीसाठी या आपण लगेचच. चला, निंबोडी टीमचा कर्णधार या आपण नाणेफेकीसाठी. या मॅच मध्ये देखील दुसऱ्या राऊंड मध्ये ज्याचा हाय स्कोर असेल त्याला बाय असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची आहे. अगदी छोटे लक्ष आहे. 14 धावांची गरज आहे. 7च्या सरासरीने या धावा करायच्या आहेत. या धावा कशा पद्धतीने होणार की मात्र कुंभलवाडी टीम याचा बचाव करणार हे सुद्धा पाहावं लागेल. ज्ञानेश्वर आणि अविनाशला आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहतोय. तर गोलंदाजी मार्क वरती अगदी आपण पाहू शकाल
भावेशला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती ज्या पद्धतीने अविनाशने गोलंदाजी केली होती ना पहिल्या षटकामध्ये, पहिल्या सत्रामध्ये, त्याच पद्धतीने इथून भावेशला सुरुवात करावी लागेल. जर या धावांचा बचाव करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला विकेट घेणं गरजेचं असेल. गोलंदाजाने जर योग्य टप्प्यावरती गोलंदाजी केली तर या धावा रोखल्या जाऊ शकतात. चला, अतिरिक्त वेळ खर्च करू नका, आपणास विनंती आहे. 13 धावा अवघ्या पहिल्या सत्रामध्ये कोमलवाडी टीमने जमा केल्या आहेत. भावेचा हा बॉल, 30 बॉल रनआउटची संधी आहे आणि इथून मात्र तू मय करता 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 इथून मात्र ज्ञानेश्वर बाद झालेत. पहिल्याच बॉलवरती अगदी चुकीची कॉलिंग आपण पाहिली. अगदी अविनाश वाघ यांनी कॉलिंग केली नव्हती. अगदी ज्ञानेश्वर यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला. हा फटका पाहू शकाल आपण. डीपला चांगले क्षेत्ररक्षण, एकच धाव थोडीशी खराब फेके, परंतु अतिरिक्त धाव मिळत नाहीये. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती 1 धाव ऍड झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. अंकुशला आपण पाहू शकाल. अंकुश आणि अविनाश अशी जोडी अगदी 14 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहू शकाल. पहिल्याच बॉलवरती विकेट बाद करण्यात यशस्वी ठरलेत कोमलवाडी टीमचे क्षेत्ररक्षक असतील, गोलंदाज असतील. दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल धाव आले. तिसरा चेंडू षटकातला फेकण्यासाठी भावेश गोलंदाजी मार्क करते. हा फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. झेल झेल आणि इथून मात्र झेल नाहीये दादा, तुम्ही जवळ मॅच सोडले. अगदी साधा सोपा झेल धरणीला दान झाला. झेल नाहीये तर तुम्ही मॅच सोडले. मी तर म्हणेन 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. साधा सोपा झेल कॅरी करू शकला नाही. गोलंदाज चांगली कामगिरी करतोय परंतु क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाही. हा सुद्धा पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये कॅरी करण्याचा प्रयत्न. अगदी ते सर्रार चेंडू होता. अशी झेल सहजासहजी टिपले जात नाहीयेत. जर का चेंडू हातामध्ये कदाचित लवचिंबक प्रमाणे चिपकले जातात. अगदी ते सर्रार चेंडू होता, फटका होता. त्यावरती देखील एक सिंगल आले. 1 धावेच्या बरोबरीने 3 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी ज्याची नितांत गरज होती, परंतु झेल जर का तो टिपला असता तर कदाचित चित्र वेगळंही पाहायला मिळालं असतं. यावेळेस जखमीवरती मीठ सोडलं जाते आणि इथून एक लांब 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 आणि लांब षटकार ठोकला जातोय. थँक्यू डीजे. आपण पाहू शकाल याच्या अगोदरच्या बॉलवरती एक झेल सोडला अंकुशचा आणि तदनंतर मात्र काही षटकार ठोकला. अगदी ऋषभ पंत स्टाईलने हा षटकार ठोकला. क्रिकेटमध्ये चुकीला कधीच माफी नसते हे पुन्हा एकदा आपण पाहतो.
यावेळेचा ते सर्रार बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतले या बॉलने. एका निर्धाव बॉलची सांगता इथून येत असताना उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये आता मात्र 5 धावेची गरज. तो झेल सोडला आणि तदनंतर तो षटकार ठोकला. हेच कदाचित या मॅचचा टर्निंग पॉइंट. परंतु अजूनही सामना कुणीही जिंकलेला नाही आणि कुणीही हरलेला नाहीये, कारण गोलंदाजी मार्कवरती आहे. मोहन पारधी संघाचा संघनायक आता मात्र सज्ज होत असताना 6 चेंडू आणि 5 धावेची गरज. सामना कोण जिंकेल आणि कोण हरेल हे सांगणं अवघड आहे. आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. येणाऱ्या 5 ते 6 मिनिटाची उत्तर नक्कीच आपल्याला मिळेल की सामना कुठल्या बाजूने झुकेल. हा फटका फसला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चेंडू मात्र सीमा पार. 5 चेंडू आणि आता मात्र एका धावेची गरज. एका धावेसाठी निघाले आहेत आणि इथून मात्र वाघाची वाडी टीम विजय संपादन करते. विजय टीमचं अभिनंदन आणि मात्र पराभूत टीमचे गोडसे कौतुक.